हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतो आहे सेकंड इयरचा जो प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टचे युनिट टेस्ट आहे आता. ओके, परवापासून. तर त्या युनिट टेस्टमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन बँकमधले, त्याचे आपण सोल्युशन्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर 1 इज अ बॉक्स कंटेन्स 6 रेड, 4 white and 5 black balls. Okay, so a person draws 4 balls from the box at random. Find the probability that among the balls drawn there is at least one ball of each color. Okay, so how many colors are there? There are 3 colors. Okay, 6 red balls, okay, 4 white balls and 5 black balls are there. So total number of balls किती आहेत? टोटल नंबर ऑफ बॉल्स 6 + 4 10, 10 + 5 15. ओके, सो 15 balls are there and a person draws 4 balls from the box at random. तर त्या 15 पैकी तो 4 बॉल ड्रॉ करतोय, बरोबर. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट अमंग द बॉल्स ड्रॉन देर इज ॲटलिस्ट 1 बॉल ऑफ ईच कलर. म्हणजे एक तरी बॉल हवा आहे प्रत्येक कलरचा, बरोबर. म्हणजे 3 बॉल्स जे आहेत, 4 पैकी 3 बॉल्स, ते तर प्रत्येकी एका कलरचे झाले. आता काय प्रश्न उरतो, तो जो चौथा बॉल आहे तो रिपिटेशन असणार आहे कुठल्या तरी एका कलरचं. तर किती कलर्स आहेत आपल्याकडे? रेड आहे, व्हाईट आहे आणि ब्लॅक आहे. सो एकदा 2 रेड घेतले ती एक केस होईल, एकदा 2 व्हाईट घेतले ती एक केस होईल आणि एकदा 2 ब्लॅक घेतले ती एक केस होईल. सो हाऊ मेनी केसेस आर देर आर 4 केसेस. फर्स्ट केस इज 2 रेड बॉल्स, जे 4 बॉल त्या व्यक्तीने ड्रॉ केलेले आहेत, त्यापैकी 2 रेड, त्यानंतर 1 व्हाईट आणि त्यानंतर 1 ब्लॅक. ओके, ही एक केस असेल. दुसरी केस काय असणार आहे? एकच रेड असेल फॉर एक्झाम्पल, 2 व्हाईट असतील आणि 1 ब्लॅक असेल, ही एक केस होणार आहे. अँड द थर्ड केस इज 1 रेड, 1 व्हाईट आणि 2 ब्लॅक बॉल्स. ओके, सो दीज 3 केसेस आर देअर. ओके, या 3 केसेस आपल्याला या तिन्ही केसेसची जी प्रोबॅबिलिटी असणार आहे तिची ॲडिशन म्हणजे तुमची रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी आहे. ओके, कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट अमंग द बॉल्स ड्रॉन देर इज ॲटलिस्ट 1 बॉल ऑफ ईच कलर. तर या तिन्ही केसेसमध्ये प्रत्येक कलरचा किमान एक बॉल तरी आहे. सो या तिघांची ॲडिशन म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ at least 1 ball of each color is equal to probability of first plus probability of second plus probability of third. Okay, so we will find out the probabilities. For the first case, the probability of first is equal to 2 red balls are there, 1 white ball is there and 1 black ball is there. So for the first case, how many red balls are there? Total 6 red balls are there. So drawing 2 red balls from the given 6 red balls, okay, the number of ways is equal to 6, choose 2. 6 रेड आहेत, त्यापैकी आपण 2 चूज करतोय, मल्टिप्लाइड बाय. वाय वी आर टेकिंग मल्टिप्लिकेशन? बिकॉज रेड इज इंडिपेंडंट कलर ऑफ व्हाईट, व्हाईट इज इंडिपेंडंट कलर ऑफ ब्लॅक. सो इथं मल्टिप्लिकेशन येणार आहे चॉईसेसचे, बरोबर. सो 6 choose 2 मल्टिप्लाइड बाय. किती व्हाईट आहेत? 4. त्यापैकी आपण 1 व्हाईट ड्रॉ करतोय. सो 4 choose 1 मल्टिप्लाइड बाय 5 choose 1. Okay, so this is what? This is the number of ways we can have the first event. Okay, divided by total number of outcomes in the sample space. Sample space काय आहे तुमची? टोटल बॉल्स किती आहेत? 15 आहेत, त्यापैकी तुम्ही 4 ड्रॉ करताय. सो सॅम्पल स्पेस काय सांगेल? तर जनरल जे बॉल आहेत 15, त्यापैकी कुठलेही 4 ड्रॉ करणं म्हणजे तुमचा रँडम एक्सपेरिमेंट आहे दिलेला, बरोबर. सो 15 choose 4. दिस इज द number of elements in sample space. So it is equal to
6 choose 2. 6 choose 2 is 6 factorial divided by 4 factorial into 2 factorial multiplied by n choose 1 is always n, so multiplied by, wait a minute, we will write it in next line. Okay, so it is equal to 6 factorial divided by 4 factorial into 2 factorial multiplied by 4 multiplied by 5 whole divided by 15 factorial divided by 15 minus 4 is 11, so 11 factorial multiplied by 4 factorial, so it is equal to 4 factorial will be cancelled, 6 5s are 30 divided by 2, so 30 by 2 is 15, so 15 4s are 60. Okay, keep it as it is, we will check whether it is cancelled or not. ओके, सो 11 फॅक्टोरियल 15 फॅक्टोरियलमधून 11 फॅक्टोरियल जाईल, वरती काय उरणार आहे 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. ओके, सो इट इज इक्वल टू 15 कॅन्सल होणार आहे बरोबर, 4 3 12. ओके, तो पण कॅन्सल होईल. ओके, so 5 into 4 factorial. 4 factorial is the denominator of denominator, so it is actually numerator. So 5 into 4 factorial divided by 14 into 13 into 3. So 4 factorial मध्ये ज्या टर्म्स आहेत त्या कॅन्सल होत आहेत का ते चेक करूयात आपण. सो 5 तुम्हाला कॅल्सीवरतीच करायचं आहे, सो ओके डिवायडेड बाय 14 इंटू 13 इंटू 3 3 कॅन्सल होईल. ओके, 2 7s are 14. ओके, 5 4s are 20 डिवायडेड बाय 13 7s are 91. ओके, so 20 by 91 is the probability of first event. For the second event, probability of second event, it is equal to one red ball we are choosing, 2 white balls we are choosing, and 5 black balls are there. So 6 choose 1 multiplied by 4 choose 2. 4 white balls are there, and among that 4 white balls we are drawing 2 white balls multiplied by 5 black balls are there. 5 black balls are there, and from that 5 black balls we are choosing 1 black ball, so 5 C1 divided by total 15 choose 4. Okay, among that 15 balls we are choosing 4 balls, so it is equal to 6 choose 1 is 6 multiplied by 4 choose 2 is 4 factorial divided by 2 factorial into 2 factorial, so multiplied by 5 divided by 15 into 14 into 13 into 12 divided by 4 factorial. Okay, so it is equal to 6 into 4 factorial. 4 is equal to 2 into 2, so 2 factorial into 2 factorial will be cancelled with 4. वरती काय उरणार आहे फक्त 3 factorial. 3 factorial is 6 multiplied by 5 divided by, okay, take this 4 factorial in the numerator. Okay, so you will get, because it is the denominator of denominator, so it is 15 into 14 into 13 into 12. Okay,
12 twos are 24, so we can cancel this 12 with 4 factorial. 4 factorial is 24. Okay, so 12 twos are 24. Similarly, 2 ones are 2, 2 sevens are 14. Okay, similarly 5 ones are 5, 5 threes are 15. Similarly 3 ones are 3, 3 twos are 6. Okay, can we cancel anything more? No. So 2 into 6 divided by 7 into 13, that is 91. Okay, so 12 by 91. This is your probability of second event, second case. Now the probability of third case. What is the third case? Third case is we are drawing one red, that person is drawing one red, one white and two black balls. Okay, so 6 red balls are there. Among that 6 red balls we are drawing one red, multiplied by 4 white balls are there. Among that 4 white balls we are drawing one white ball and 2 black balls. Okay, so multiplied by 5, choose 2, divided by 15, choose 4. Okay, so it is equal to 6 multiplied by 4 multiplied by 5 factorial divided by 3 factorial into 2 factorial, the whole divided by 15 factorial, or you can directly write 15 into 14 into 13 into 12 divided by 4 factorial. Taking that 4 factorial in the numerator, you will get 6 fours are, okay, keep them as it is. 3 factorial is cancelled with the 3 factorial in the numerator, and 5 fours are 20 divided by 2, that is 10. Okay, you can do the calculations in Calc. Okay, divided by, multiplied by 4 factorial. Okay, divided by 15 into 14 into 13 into 12. Again 12 ones are 12, 12 twos are 24, 2 ones are 2, 2 sevens are 14. Okay, after that 5 twos are 10, 5 threes are 15. Okay, 3 ones are 3, 3 twos are 6. Okay, so 2 into 4 into 2 divided by 13 sevens are 91, so it is 16 by 91. Okay, so for probability of at least one ball of each color is equal to probability of first plus probability of second plus probability of third. So it is equal to, what is the probability of first? It is 20 by 91 plus 12 by 91 plus 16 by 91. So it is equal to 20 plus 12, 32 plus 16, 48 by 91. So the answer probability is equal to 48 by 91. Okay, now we will go to the next question. Next question is, a bag contains, okay, a bag contains 10 gold and 8 silver coins. 2 successive drawings of 4 coins are made such that coins are replaced before the second trial. Okay, the coins are not replaced before the second trial. So there are 2 cases. Okay, total 18 coins are there. Among that 18 coins, 10 gold coins
and 8 silver coins. Okay, 2 successive drawings are done. Okay, 4 coins are drawn in both the drawings. Okay, so the first case tells us that coins are replaced before the second trial. That means जेव्हा तुम्ही पहिला ड्रॉ घेताय 4 कॉईन्सचा, ओके, तर त्यावेळी जे काही तुमचे कॉईन्स ड्रॉ केलेले असतील ते परत तुम्ही रिप्लेस करताय दुसऱ्या ड्रॉच्या आधी. याचा अर्थ काय, यू आर डुईंग द रिप्लेसमेंट ऑफ द कॉईन्स. आणि सेकंड जी केस आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की पहिल्या ड्रॉमध्ये जे 4 कॉईन काढलेले आहेत ते आपण तसेच बाजूला ठेवून देतो, ते परत रिप्लेस नाही करत आहे कलेक्शन ऑफ कॉईन्समध्ये, असं त्याचं मिनिंग आहे. सो या दोन्ही केसेसमध्ये प्रोबॅबिलिटीज विल बी डिफरंट. ओके, तर त्या कशा फाइंड आउट करायच्या, याच्यामध्ये कंडिशनल प्रोबॅबिलिटी यूज केलेली आहे, ते आपण बघणार आहे. ओके, सो कंडिशनल प्रोबॅबिलिटीचं याच्यामध्ये काय रोल आहे ते आपण बघूयात. सो अ बॅग कंटेन्स 10 गोल्ड अँड 8 सिल्वर कॉईन्स. ओके, सो टोटल नंबर ऑफ कॉईन्स, total number of coins is equal to 18. Among that 18, 10 are gold coins and 8 are silver coins. Okay, so 2 successive drawings. We will consider the first case. Okay, what is the first case? Coins are replaced before the second trial. So with replacement, what will be the probability? That is we are going to check. Okay, so find the probability that the first drawing will give 4 gold and the second drawing will give 4 silver coins. Okay, so as we are doing the replacement, probability of 4 gold and 4 silver coins, okay, in the draws is equal to probability of 4 gold. Firstly we will find the probability of 4 gold coins. Okay, drawing in a trial. Okay, so it is equal to how many gold coins are there? 10 gold coins are there, and among the 10 gold coins we are drawing 4 gold coins divided by total number of coins 18, and among that 18 coins we are drawing 4 in general coins. This will be your sample space. आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट नेहमी कशी काढतो, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस. आता तुमचं रँडम एक्सपेरिमेंट काय आहे, इथं जेवढे काही कॉईन्स आहेत तुमच्याकडं त्या कॉईन्सपैकी तुम्ही 4 कॉईन्स ड्रॉ करताय, हा तुमचा रँडम एक्सपेरिमेंट आहे. सो तुमची सॅम्पल स्पेस काय येईल, जेवढे टोटल कॉईन्स आहेत 18 त्यातले तुम्ही 4 वेगवेगळे कॉईन्स कसे चूज करू शकता, कसे ड्रॉ करू शकता, ही झाली तुमची सॅम्पल स्पेसमधले नंबर ऑफ एलिमेंट्स. आणि इव्हेंट काय आहे, तर इव्हेंट इज ऑल अबाउट गोल्ड कॉईन्स ओनली. सो टोटल गोल्ड किती आहेत तुमच्याकडं ते तुम्हाला घ्यायला लागतील, आणि त्यांच्यापैकी 4 गोल्ड आपण ड्रॉ करतोय. सो 10 choose 4 डिवायडेड बाय 18 choose 4. सो इट इज इक्वल टू 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल, द होल डिवायडेड बाय 18 factorial divided by 14 factorial into 4 factorial. Okay, so it is equal to 4 factorial cancel होईल. Okay, 10 by 6 10 factorial by 6 factorial into 14 factorial by 18 factorial. Okay, you can use कॅल्सी. असे बिग कॅल्क्युलेशन्स जे आहेत त्याच्यासाठी तुम्ही कॅल्सी वापरू शकता. ओके, बिकॉज इट इज टाईम वेस्टिंग. जर तुम्ही मॅन्युअली करत बसाल तर वेळ जाऊ शकतो. सो विल डिरेक्टली यूज द कॅल्सी. 10 फॅक्टोरियल divided by 6 factorial, it is equal to 540. Okay, 5040 multiplied by 14 factorial 14 factorial divided by 18 factorial.
So it is equal to 0.00001. Okay, you can switch this answer to fraction also. Okay, using scientific calci you can switch this answer to fraction. Okay, 5040. So the final answer is 0.07. Okay, so 0.07. So this is the probability of choosing 4 gold coins. Okay, now choosing 4 silver coins, we will see the probability of choosing 4 silver coins from the given collection of coins. Okay, so how many silver coins are there? 8 silver coins are there. So 8 choose 4 divided by total coins 18. Among the total coins we are choosing 4 silver, 4 coins in general. Okay, so it is equal to, again it is 8 factorial divided by 4 factorial into 4 factorial whole divided by 18 factorial divided by 14 factorial into 4 factorial. So it is equal to 4 factorial will be cancelled. So 8 factorial into 14 factorial divided by 4 factorial into 18 factorial. Okay, so 8 factorial into 14 factorial divided by 4 factorial into 18 factorial. So it is equal to 0.023. Okay, so 0.023. This is the probability of drawing 4 silver coins from the collection of coins. Now in the first draw we are drawing 4 gold, and in the second draw we are drawing 4 silver coins. So at the time, are we doing the drawings at a time? No. First is independent of second drawing. Why? Because we are replacing the coins in the first draw and then we are doing the second drawing. Okay, so this means तुम्ही पहिल्या ड्रॉमधून जे कॉईन्स घेताय काढून ते कॉईन्स परत रिप्लेस करताय, म्हणजे दुसरा ड्रॉ जो आहे तो पहिल्या ड्रॉच्या इंडिपेंडंट आहे. ओके, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ 4 गोल्ड कॉईन्स इन फर्स्ट ड्रॉ and 4 silver coins in second draw is equal to product of these two probabilities. So so you can write probability of 4 gold multiplied by probability of 4 silver. Bracket मध्ये लिहू शकता as the drawings are independent. Okay, as the drawings are, wait a minute, you can write as the drawings are independent. So it is equal to probability of 4 gold coins 0.07 multiplied by probability of 4 silver coins 0.023. So it is equal to 0.07 multiplied by 0.023. So it is equal to 0.00161. This is the probability of 4 gold and 4 silver coins. Okay, drawn in the first drawing and second drawing simultaneously. Okay, now without replacement, as we were replacing the coins here, the first and second drawing were independent. पण जर तुम्ही रिप्लेसमेंट नाही केली पहिल्या ड्रॉ मधल्या कॉइन्सची तर ते डिपेंडंट होऊन जातात, आणि जर डिपेंडंट असतील दोन इव्हेंट्स तर मग तिथं कंडिशनल प्रोबॅबिलिटी अराईज होते. ओके, सो द सेकंड केस इज विदाउट रिप्लेसमेंट. ओके, now we have seen the probability of drawing 4 gold coins in the first draw is same.
Okay, what is it? We just have found out it, 0.07. Okay, now the probability of 4 silver coins in the second draw where already 4 gold coins are drawn. Okay, so already what have occurred, पहिल्या ड्रॉमध्ये ऑलरेडी तुम्हाला फोर गोल्ड कॉईन्स तुम्ही ड्रॉ केलेले आहेत. सो ऑलरेडी काय ऑकर झालं तर 4 गोल्ड कॉईन्स ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत, म्हणून तो जो इव्हेंट आहे तो आता कंडिशनलमधला राईट साईडचा इव्हेंट होईल, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही 4 गोल्ड कॉईन्स ड्रॉ करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही 4 सिल्वर कॉईन्स ड्रॉ करतात त्याची प्रोबॅबिलिटी आता आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो इट इज इक्वल टू व्हॉट विल बी द न्यूमरेटर इन दिस केस. टोटल सिल्वर कॉईन्स किती आहेत तुमच्याकडं 8, तर 8पैकी तुम्ही किती सिल्वर कॉईन्स ड्रॉ करताय, 4 ड्रॉ करताय, डिवायडेड बाय ऑलरेडी 4 गोल्ड कॉईन्स टोटल कॉईन्सच्या कलेक्शनमधून आपण ड्रॉ केलेले आहेत, म्हणजे उरले किती 14 ना, टोटल 18 होते, 18पैकी 14 उरले, कारण आपण आधीच्या ड्रॉमध्ये पहिल्या ड्रॉमध्ये आपण 4 गोल्ड कॉईन्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. सो 4 चूज त्याच्यातले 4 आपण आता ड्रॉ करतोय. ओके, सो इट इज इक्वल टू 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल, द होल डिवायडेड बाय 14 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 10 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. 8 फॅक्टोरियल इंटू 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 14 फॅक्टोरियल. ओके, सो इट इज इक्वल टू 8 फॅक्टोरियल multiplied by 10 factorial, the whole divided by 4 factorial into 14 factorial is equal to 0.067. okay, so this is your probability, conditional probability of choosing. Now what is asked here, विचारलं काय आपल्याला, विचारलेलं हे आहे की फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द फर्स्ट ड्रॉइंग विल गिव्ह 4 गोल्ड कॉइन्स अँड द सेकंड ड्रॉइंग विल गिव्ह 4 सिल्वर कॉइन्स. दिस अँड इंडिकेट्स वी आर फाइंडिंग द प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन. ओके, म्हणजे आपल्याला कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, द प्रोबॅबिलिटी ऑफ 4 गोल्ड इन द फर्स्ट ड्रॉ अँड 4 सिल्वर्स इन द सेकंड ड्रॉ. सो अँड आलं आहे म्हणजे इंटरसेक्शन आलं आहे, आणि बाय मल्टिप्लिकेशन थेरम आपल्याला काय माहिती आहे, द प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 इव्हेंट्स इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ कंडिशनल, विच कंडिशनल, 4 सिल्वर वेअर 4 गोल्ड ऑलरेडी ड्रॉन मल्टिप्लाइड बाय प्रोबॅबिलिटीज ऑफ 4 गोल्ड, जे की आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, इथं काय यूज केलं तर मल्टिप्लिकेशन थेरम. सो प्रोबॅबिलिटी ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ द 4 silver coins drawn is 0.067 multiplied by 0.07, the probability of 4 gold coins. Okay, so it is equal to 0.067 multiplied by 0.07 is equal to 0.005. So this is the probability of their intersection. Okay, so without replacement the probability is 0.005 and with replacement the probability is 0.00116. okay, you can round it as 0. okay, approximately it is 0.002 you can say. okay, now we will go to the third question, and it is 3 newspapers A, B and C. इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, इथं बाय मिस्टेक 8 आलेलं आहे, तर ते 8 नाही आहे, इट इज B. ओके, दिस इज ऑल्सो B. दिस इज ऑल्सो B. okay, now this question is the question of
Venn diagram, you can use Venn diagram here. Okay, 3 newspapers A B C are published in a certain city. एका शहरामध्ये 3 वेगवेगळे न्यूजपेपर्स ABC जे आहेत ते पब्लिश केले जातात आणि त्यांनी एक सर्वे घेतलेला आहे. त्या सर्वेमध्ये त्यांना असं लक्षात आलं आहे की 20% पीपल जे आहेत सिटीमधले ते A रीड करतायत, 16% जे आहेत ते B रीड करतायत आणि 14% जे आहेत ते सी रीड करतायत. ओके, आता इंटरसेक्शनमध्ये पण काही लोक आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल 8% लोक जे आहेत ते ए आणि बी रीड करतात, 5% लोक ए आणि सी रीड करतात, 4% लोक बी आणि सी रीड करतात आणि 2% लोक जे आहेत ते तिन्ही न्यूजपेपर्स रीड करतात. सो इथं तुम्हाला व्हेन डायग्राम ड्रॉ करायला लागेल, ज्याच्यामध्ये यू विल हॅव 3 डिफरंट इव्हेंट्स. जे न्यूजपेपर्स आहेत तीच आपण त्या इव्हेंट्सची नावं आहेत असं अजूम करूयात. ओके, सो लेट अस ड्रॉ व्हेन डायग्राम. लेट दिस बी द सिटी वी हॅव. ओके, आणि या सिटीमध्ये लेट ए बी द इव्हेंट, ओके वेट अ मिनिट, थोडासा मोठा काढूयात आपण हा. ओके ओके, आणि हा असेल, ठीक आहे. सो लेट दिस बी collection of people reading A newspaper, let this be collection of paper reading B newspaper, and let this be collection of newspaper reading C newspaper. ओके, सो आता ए रीड करणारे किती लोक आहेत? 20% आहेत. 20% ए रीड करत आहेत, बरोबर. 16% बी रीड करत आहेत, बरोबर. 14% सी रीड करत आहेत. ओके, आता इंटरसेक्शन जे आहे, ओके, ते इंटरसेक्शनमध्ये ए आणि बी रीड करणारे किती आहेत? 8% आहेत, बरोबर. ए आणि सी रीड करणारे 5% आहेत, बरोबर. आणि बी आणि सी रीड करणारे 4% आहेत. आणि हे सगळे न्यूजपेपर ए बी सी रीड करणारे किती लोक आहेत? ते 2% आहेत. तो सो टू जो आहे तो सगळ्यांच्या इंटरसेक्शनमध्ये येईल. ओके, सो व्हॉट इज गिवन? पर्सेंटेज इज गिवन. सो पर्सेंटेज मीन्स व्हॉट? 20% मीन्स 20/100. So it is actually the probability given. Okay, probability that how many people are reading newspaper A, तसंच न्यूजपेपर B आणि तसंच न्यूजपेपर C. ओके, सो लेट A be the event that people read न्यूजपेपर A. ओके, म्हणजे त्या न्यूजपेपरचंच नाव त्या इव्हेंटला देऊयात आपण. सिमिलरली B be the event that people read newspaper B. Okay, and similarly C be the event that people read newspaper C. Okay, so probability of A is given to you. What is the probability of A? It is 20%. 20% लोक जे आहेत ते न्यूजपेपर ए रीड करतात. सो 0.20 यू कॅन टेक, दॅट इज 0.2. प्रोबॅबिलिटी ऑफ बी रीड करणारे किती लोक आहेत? बी रीड करणारे 16% आहेत, म्हणजे 0.16. आणि सी रीड करणारे 14%, म्हणजे 0.14. ओके, सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ A intersection B, probability of A intersection C, and probability of B intersection C. This is also given to you. Okay, so probability of A intersection B 8%, म्हणजे 0.08. A intersection C 5%, म्हणजे 0.05.
So the probability of B intersection C, that is the percentage of people reading newspaper B and newspaper C is 4%, okay, that is 0.04, and the probability of intersection of all the events A, B, C is equal to, it is the percentage of people reading all the 3 newspapers and it is 2%, okay, so 0.02. आता तुम्हाला जे विचारलेलं आहे प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे ती कोणाची प्रोबॅबिलिटी विचारली आहे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ नॉर्मली चोजन पर्सन डज नॉट रीड एनी पेपर, ओके, डज नॉट रीड एनी पेपर म्हणजे कोणताच पेपर त्याने रीड नाही केले, तो रीड नाही करत आहे. त्यानंतर डज नॉट रीड सी ओनली, त्यानंतर रीड्स ए बट नॉट बी, ओके. सो आता हे जे इव्हेंट्स आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे. डज नॉट रीड एनी पेपर म्हणजे काय, तर तो एच्या कॉम्प्लिमेंटमध्ये बरोबर ए रीड करत नाही, सिमिलरली तो बीच्या कॉम्प्लिमेंटमध्ये पण आहे आणि सिमिलरली तो सीच्या कॉम्प्लिमेंटमध्ये पण. याचा अर्थ काय, तो तिघांच्या इंटरसेक्शनमध्ये ही प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट यू कॅन यूज बार ऑल्सो, ओके. कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी तुम्ही बार जरी यूज केला तरी चालतं, ओके. सो ए बार, बी बार आणि सी बार यांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची, ओके. सेकंड जो आहे तो काय आहे, सेकंड इव्हेंट इज द रँडमली सिलेक्टेड पर्सन डज नॉट रीड सी म्हणजे तो सी नाही रीड करत, ओके. बाकी तो ए आणि बी रीड करू शकतो. म्हणजे तुम्हाला कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ सी कॉम्प्लिमेंट, ओके, दॅट इज सी बार, ही तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. त्यानंतर थर्ड वन जी आहे ती काय आहे, रीड्स बी बट नॉट रीड्स ए बट नॉट बी म्हणजे ए वाचतोय तो पण बी नाही वाचत, बरोबर. म्हणजे ए इव्हेंटमध्ये तो आहे पण बीमध्ये नाही आहे म्हणजे बी बारमध्ये आहे. सो ए इंटरसेक्शन बी बार याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. आता हे जे सेट्स आहेत किंवा इव्हेंट्स आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. तर बाय डी मॉर्गन्स लॉ वी कॅन से दॅट ए बार इंटरसेक्शन बी बार, तर फर्स्ट सारी सोल्युशन बघूयात आपण. ए बार इंटरसेक्शन बी बार इंटरसेक्शन सी बार हा जो इव्हेंट आहे याला आपण कसं लिहू शकतो, तर ए युनियन बी युनियन सी चा बार असं आपण त्याला लिहू शकतो. काय केलं याच्यामध्ये आपण, तर बार इज टेकन कॉमन टू 3 ऑफ द इव्हेंट्स अँड इंटरसेक्शन इज रिप्लेस्ड बाय युनियन. सो याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो कारण आपल्याकडं टोटल लॉ ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी आहे, ओके. सो त्याचा यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो, ओके. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी बार इज इक्वल टू व्हॉट इज इट, इट इज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी. तर ही प्रोबॅबिलिटी आपण इझिली काढू शकतो बाय युझिंग द लॉ ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी. सो ए युनियन बी युनियन सीची प्रोबॅबिलिटी काय असते, ॲडिशन ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी मायनस तर इंटरसेक्शनवाल्या ज्या गोष्टी आहेत ए बी सीच्या प्रोबॅबिलिटीज आपण ॲड केल्या तर इंटरसेक्शनवाले जे रिजन्स आहेत ते आपण डबल काउंट करतो आहे. म्हणजे इथं बघा, इथं आपण ब्लॅकने डिनोट करतो म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय होईल. हा जो रिजन आहे हा रिजन एमध्ये पण काउंट झाला आहे आणि बीमध्ये पण काउंट झाला आहे म्हणजे प्रोबॅबिलिटीजमध्ये, म्हणजे तो डबल काउंट झाला आहे. सो आपल्याला डबल काउंट करायचं का सेम रिजनला, नो, म्हणून आपण एकदा त्याला सबट्रॅक्ट करणार. तर हा रिजन काय आहे, तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे आपण आता काय करणार, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीला सबट्रॅक्ट करणार आहे, ठीक आहे. सिमिलरली फॉर बी अँड सी होईल. बी इंटरसेक्शन सीवाला जो रिजन आहे तो पण रिपीट होतो आहे, हा बी इंटरसेक्शन सीवाला रिजन तो पण आपण एकदा सबट्रॅक्ट करणार आहे, बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन सी, दिस इज ऑल्सो वी आर गोइंग टू
सबट्रॅक्ट. आफ्टर दॅट सेम फॉर ए इंटरसेक्शन सी. ए इंटरसेक्शन सी वाला पण रिपीट होतो आहे दोनदा, एकदा ए मध्ये आणि एकदा सी मध्ये. सो सबट्रॅक्ट प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन सी. आता हा जो मधला रिजन आहे कोणता, तिघांच्या इंटरसेक्शनवाला, म्हणजे हा मी डार्क ब्लॅक करते. ओके, हा जो रिजन आहे शेडेड ब्लॅक रिजन, तो तिघांच्या इंटरसेक्शनमध्ये होता. सो तिन्ही वेळेस तो ॲड झाला. त्यांची त्या रिजनची प्रोबॅबिलिटी तिन्ही वेळेस ॲड झाली, एकदा एमध्ये, एकदा बीमध्ये, एकदा सीमध्ये, आणि ती तिन्ही वेळेस सबट्रॅक्ट पण झाली. ए इंटरसेक्शन बी जेव्हा आपण सबट्रॅक्ट केलं तेव्हा सबट्रॅक्ट झाली, त्यानंतर बी इंटरसेक्शन सी जेव्हा आपण केलं तेव्हा ती सबट्रॅक्ट झाली, आणि ए इंटरसेक्शन सीमध्ये पण सबट्रॅक्ट झाली. म्हणून आपल्याला काय करायला लागेल, तीनदा ॲड केलं आणि तीनदा सबट्रॅक्ट केलं, म्हणजे ॲक्च्युली याची प्रोबॅबिलिटी नलिफाय झालेली आहे, ती आपल्याला एकदा ॲड करायला लागेल. म्हणून तो जो रिजन आहे त्याची प्रोबॅबिलिटी आपण ॲड करणार आहे. सो प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. सो दिस इज द एक्सटेंडेड लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटीज. So it is equal to, write down all the values. Already you have the values of these probabilities. Okay, so A ची probability आहे 0.20. So 0.20 plus 0.16 plus 0.14 minus the probability of A intersection B. A intersection B ची probability आहे 0.08. Okay, so 0.08 minus probability of B intersection C, it is 0.04, minus probability of A intersection C, it is 0.05. okay, plus probability of the intersection of all of the things. Okay, so 0.02. so it is equal to 0.20 plus 0.16 plus 0.14 minus 0.08 minus 0.04 minus 0.05 plus 0.02. So the probability is 0.35. Okay, so the probability that a person reads at least one paper is 0.35. आणि आपल्याला कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे तर ए युनियन बी युनियन सीचा कॉम्प्लिमेंट, त्याची प्रोबॅबिलिटी कशी मिळेल आपल्याला, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी complement is equal to 1 minus probability of A union B union C. So it is equal to 1 minus 0.35. So it is equal to 0.65. Okay. So the required answer is probability of A bar intersection, probability of A bar intersection, B bar intersection C bar is equal to 0.65. ठीक आहे. आता यातला जो सेकंड आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सी बार, हा मी तुम्हाला करायला सांगणार आहे. याचं सोल्युशन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण खूप इझी आहे म्हणून मी तुमच्यावरती तो सोपवलेला आहे. ओके, सो याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. थर्ड वन इज ऑल्सो इझी, पण तरी त्याचा आन्सर मी सांगते. थर्ड वन इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी बार. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी बार is equal to, what is it? It is the probability of A okay, so you can use the probability of A. One theorem is there, probability of A minus probability of A intersection B. ओके, हा एक रिझल्ट आहे ज्याच्यामध्ये आपण ए इंटरसेक्शन बी बारची प्रोबॅबिलिटी कशी कॅल्क्युलेट करतो, तर ए मधून ए आणि बीच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट करतो. ऑलरेडी या गोष्टी तुमच्याकडे आहेत. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज, इट इज 0.02. ओके, सॉरी, इट इज 0.2. सो 0.2 minus probability of A intersection B, it is 0.08.
So it is equal to 0.12. So this is the probability of A intersection B bar. इथं काय यूज केलं तर थिअरम्स इन प्रोबॅबिलिटीज. ओके, याच्यामध्ये आपण वेगवेगळे थिअरम्स जे आहेत प्रोबॅबिलिटीचे ते वापरलेले आहेत. ओके, नाव वी विल गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज A and B आर टू व्हेरी वीक स्टुडंट्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. ओके, A आणि B हे खूप वीक स्टुडंट्स आहेत स्टॅटिस्टिक्सचे आणि देअर चान्सेस ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम करेक्टली आर 1/8 अँड 1/12. म्हणजे त्यांची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे करेक्टली सॉल्व करण्याची. ओके, इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ देअर मेकिंग अ कॉमन मिस्टेक इज 1/100 अँड देन ऑप्टेन द सेम आन्सर. ओके, find the chance that their answer is correct. A and B are two very weak students. Okay, so what is given to you? Let A be the event that student A solves the problem correctly, and let B be the event that student B solves the problem correctly. Okay, now let the third event C be the third event that student A and B do the same common mistake which is given in the problem and get the same answer, same wrong answer. Okay, get the same wrong answer. So what are the probabilities given to you? Probability of A is given to you. म्हणजे A हा स्टुडंट जो आहे त्याने जर करेक्टली प्रॉब्लेम सॉल्व केला तर त्याची प्रोबॅबिलिटी किती दिलेली, चान्सेस दिलेले आहेत म्हणजेच प्रोबॅबिलिटी. सो किती दिलेली आहे प्रोबॅबिलिटी? 1/8. ओके, सो 1/8 इज द प्रोबॅबिलिटी दॅट A सॉल्व्स द प्रॉब्लेम करेक्टली अँड प्रोबॅबिलिटी ऑफ B सॉल्विंग द प्रॉब्लेम करेक्टली इज 1/12. Okay, now the probability that both of them solves the problem correctly is equal to 1/8 multiplied by 1/12. As they are two different students, so the event that both of them solves the problem correctly is actually the correction in their solution is actually independent of each other. So the product is 1/8 into 1/12. So it is equal to 1/96. It is the probability of A intersection B, that is the A and B, student A and B has the same answer and the answer is correct. ओके, त्याची प्रोबॅबिलिटी किती आली? 1/96. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे ते आपण बघूयात. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ सी? सीची प्रोबॅबिलिटी पण तुम्हाला गिवन आहे आणि ती काय आहे तर सी म्हणजे काय इव्हेंट आहे? स्टुडंट ए अँड बी डू द सेम कॉमन मिस्टेक अँड गेट द सेम रॉंग आन्सर. ओके, कॉमन मिस्टेक आहे म्हणजे काय? दोघं पण ती मिस्टेक करू शकतात. त्याची प्रोबॅबिलिटी काय दिलेली आहे? 1/100. ओके, आणि ती कॉमन मिस्टेक आहे याचा अर्थ काय? सोल्युशन जे आहे ते रॉंग जरी असलं तरी ते सेमच यायला पाहिजे कारण ती मिस्टेक कॉमन आहे.
सो ती मिस्टेक केल्यानंतर जे सोल्युशन मिळणार आहे ते सेमच असेल. सो त्याची प्रोबॅबिलिटी किती दिली आहे? 1/100. ओके. आता तुम्हाला जो प्रॉब्लेम विचारलेला आहे किंवा जे विचारलेलं आहे त्याच्याकडे आपण फोकस करूयात. इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ देअर मेकिंग अ कॉमन मिस्टेक इज 1/100 अँड देन ऑप्टेन द सेम आन्सर, फाइंड द चान्स दॅट देअर आन्सर इज करेक्ट. म्हणजे जर त्या दोघांचा आन्सर सेम येत असेल तर आयदर त्या दोघांचा आन्सर करेक्ट असेल ऑर त्या दोघांचा आन्सर त्या कॉमन मिस्टेकमुळं आलेलं असेल. ओके, या 2 पॉसिबिलिटीज असू शकतात. सो तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रोबॅबिलिटी कोणाची कॅल्क्युलेट करायची? आन्सर इज करेक्ट. ओके, आन्सर इज करेक्ट. मग ते जे आन्सर आहे, सॉरी, आन्सर सेम आहे हे तुम्हाला दिलेलं आहे दोघांचं. ओके, आन्सर इज सेम. फाइंड द चान्स दॅट देअर आन्सर इज करेक्ट. ओके, सो तुम्हाला ही प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची. प्रोबॅबिलिटी ऑफ गिवन दॅट द आन्सर इज सेम मग ते करेक्ट असेल आन्सर याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. ओके, सो इट इज इक्वल टू, कसं कॅल्क्युलेट करता येईल? आता आधी आन्सर सेम कधी कधी येऊ शकतं ते बघणार आहे आपण. सो एकतर आन्सर करेक्ट असेल तर सेम येऊ शकतं. सो करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/96. बरोबर. आणि दुसरा वे काय आहे? दुसरं कधी त्यांचं आन्सर सेम असू शकतं जेव्हा ती कॉमन मिस्टेक त्यांनी केलेली असेल त्यावेळी. बरोबर, म्हणजे 1/100. ठीक आहे. सो 1/100 प्लस 1/96 ही असेल प्रोबॅबिलिटी आन्सर सेम येण्याची. बरोबर. व्हॉट विल बी इन द न्यूमरेटर इन दॅट केस? न्यूमरेटरमध्ये काय येणार आहे? तर त्यापैकी आन्सर करेक्ट असण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती येईल न्यूमरेटरमध्ये. सो काय आहे ती प्रोबॅबिलिटी? आन्सर करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी 1/96. ओके, सो इट इज 1/96 divided by 1/96 plus 1/100. So here we are using conditional probability where already given that answer is same. मग ते करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? तर 1/96 प्लस 1/100. इथं जर त्यांनी उलट विचारलं असतं म्हणजे आन्सर रॉंग आहे, आन्सर सेम आहे पण आन्सर रॉंग आहे, तर तिथं प्रोबॅबिलिटी काय आली असती? 1/100 डिवायडेड बाय 1/96 प्लस 1/100. ओके, सो इट इज इक्वल टू, you can take the LCM, okay, and then you can find out the answer. सो याचं पण आन्सर मला कमेंट करून सांगा. फक्त तुम्हाला LCM घ्यायचं आहे डिनॉमिनेटरमध्ये आणि न्यूमरेटरमध्ये सॉर्टिंग करायचं आहे तुम्हाला. ओके, तर याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट उरलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते. ओके, नेक्स्ट इज प्रॉब्लेम नंबर 6 इन द क्वेश्चन बँक. अ प्रॉब्लेम इन स्टॅटिस्टिक्स is given to 3 students A, B and C whose chances of solving it are 1/2 into 3/4 and 1/4 respectively. सो परत तेच करणार आहे आपण. याचं पण आन्सर मी फक्त तुम्हाला इव्हेंट्स डिफाईन करून देणार आहे. जे आन्सर आहे याचं पण ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, 3 वेगवेगळे स्टुडंट्स आहेत. ओके, ABC आणि चान्सेस दिलेले आहेत तुम्हाला की A सॉल्व्स the problem in statistics, B solves the problem in statistics and C solves the problem in statistics. सो जे स्टुडंट्सची नावं आहेत तीच आपण इव्हेंट्सची घेतलेली आहेत. सो तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन आहे ती किती आहे? 1/2. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ B गिवन आहे ती किती आहे? 3/4 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ C गिवन आहे ती किती आहे? 1/4. आता या ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत एवढ्याच प्रोबॅबिलिटीज फक्त तुम्हाला गिवन आहेत. पुढं काय विचारलं त्यांनी? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रॉब्लेम विल बी सॉल्व्ड इफ ऑल ऑफ देम ट्राय इंडिपेंडेंटली. म्हणजे आपल्याला काय हवं आहे? तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. मग तो कुणीही केला तरी चालेल किंवा सगळ्यांनी केला मिळून तरी चालेल. मिळून नाही चालणार, इंडिपेंडेंटली आपल्याला हवं आहे. बरोबर.
याचा अर्थ काय, आयदर ए सॉल्व्ह करेल ऑर बी सॉल्व्ह करेल ऑर सी सॉल्व्ह करेल. सो ऑर मीन्स व्हॉट, युनियन. म्हणजे तुम्हाला काढायची आहे प्रोबॅबिलिटी ए युनियन बी युनियन सीची प्रोबॅबिलिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. युनियनची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, द लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटीज, तो तुम्हाला वापरायचा आहे. ठीक आहे. मग लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटीज काय सांगतो आपल्याला, आपण ऑलरेडी हे स्टेटमेंट यूज केलेलं आहे न्यूजपेपरच्या प्रॉब्लेममध्ये. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन सी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. तर इथं फक्त ए बी आणि सीच्या प्रोबॅबिलिटीज दिलेत, पुढच्या प्रोबॅबिलिटीज तुम्हाला गिवन नाही आहेत. तर त्या कशा कॅल्क्युलेट करायच्या, तुम्हाला क्वेश्चनमध्येच सांगितलेलं आहे की दे आर ट्राईंग इंडिपेंडंटली. म्हणजे हे जे इव्हेंट्स आहेत ए बी आणि सी हे इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत, आणि जर ते इंडिपेंडंट इव्हेंट्स असतील तर बाय द मल्टिप्लिकेशन थिअरम वी नो दॅट इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट देन देअर इंटरसेक्शन्स प्रोबॅबिलिटी इज प्रोडक्ट ऑफ देअर प्रोबॅबिलिटीज. म्हणजे इथं प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन सी काय आहे, तो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सी. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन सी काय आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सी, ज्या की ऑलरेडी तुम्हाला गिवन आहेत. बरोबर. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी काय येणार, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सी. तर फक्त ह्या व्हॅल्यूज तुम्हाला टाकायच्या बी ए बी सीच्या प्रोबॅबिलिटीजच्या, आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सो आत्ता जी युनियनची प्रोबॅबिलिटी आपण लिहिलेली आहे, जो फॉर्म्युला लिहिला आहे, याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि मला कमेंटमध्ये सांगायचं व्हॉट इज युअर आन्सर. ओके. सो या एक्झाम्पलमध्ये पण आन्सर जे आहे ते तुम्हालाच कॅल्क्युलेट करायचं आहे सिम्प्लिफाय करून. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट प्रॉब्लेम इज प्रॉब्लेम नंबर 7. ओके. फ्रॉम अ ग्रुप ऑफ 3 Indians, 4 Pakistanis and 5 Americans, a subcommittee of 4 people is selected by lots. Okay. Find the probability that the subcommittee win consists of 2 Indians, 2 Pakistanis. Okay. And second one is 1 Indian, 1 Pakistani and 2 Americans. Okay. इथं पण प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1 Indian, 1 Pakistani and 2 Americans असं येते. ओके. 2 Americans. सो या 2 केसेसमध्ये प्रोबॅबिलिटीज काय येणार आहेत हे तुम्हाला सांगायचं. तर हे एक्झाम्पल पण जसं आपण ते कलरच्या बॉलचं एक्झाम्पल बघितलं, आय थिंक फर्स्ट सेकंड काहीतरी एक्झाम्पल होतं, त्या एक्झाम्पलसारखंच सेम तुम्हाला करायचं आहे. 3 Indians 4 Pakistanis and 5 Americans are there, आणि त्यांच्यापैकी तुम्हाला 4 लोक सिलेक्ट करायचे. आता ती कशा पद्धतीने सिलेक्ट करायच्या, तर पहिल्या केसमध्ये त्यांनी दिलेलं आहे 2 Indians. ओके. 2 Pakistanis. त्या केसमध्ये आपण अमेरिकन लोकांपैकी सिलेक्ट करतो आहे का, नो. आणि दुसऱ्या केसमध्ये दिलेलं आहे 1 Indian, 1 Pakistani अँड 2 Americans. सो इथं तुम्हाला चॉईसेस कन्सिडर करायच्यात. बरोबर. सो फर्स्टची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करू शकतो आपण, तर किती इंडियन्स आहेत, 3 आहेत, त्यापैकी आपण किती घेतो आहे, पहिल्या केसमध्ये 2 घेतो आहे, मल्टिप्लाइड बाय टोटल किती पाकिस्तानी आहेत, 4 आहेत, त्यापैकी आपण 2 घेतो आहे, आणि अमेरिकन्स जे आहेत ते घेतो आहे का आपण, नाही. सो मल्टिप्लाइड बाय अमेरिकन्सची केस येणारच नाही, डिवायडेड बाय टोटल किती लोक आहेत, 3, 4 आणि 5. बरोबर. तर 3 आणि 4 7 आणि 5 12. सो टोटल 12 आहेत, त्यापैकी आपण किती लोक कमिटीमध्ये घेतो आहे, सब कमिटीमध्ये, तर 4 घेतो आहे. सो 12 चूज 4. ही तुमच्या सॅम्पल स्पेसमधले नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. सो हे कॅल्क्युलेट करा आणि याचं पण आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. ओके. नॉर्मल कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला माहिती आहे कॉम्बिनेशन आपण कसं कॅल्क्युलेट करतो, वरच्या एक्झाम्पल्समध्ये आपण बघितलेलं आहे. तसंच प्रोबॅबिलिटी फॉर द सेकंड वन काय येणार, टोटल इंडियन्स किती आहेत, 3.
त्यापैकी एक आपण चूज करतो आहे, मल्टिप्लाइड बाय टोटल पाकिस्तानी 4, त्यापैकी एक आपण चूज करतो आहे, मल्टिप्लाइड बाय टोटल अमेरिकन्स 5, त्यापैकी 2 आपण चूज करतो आहे, डिवायडेड बाय टोटल पीपल वी हॅव 12, अमंग देम वी हॅव टू चूज 4, सो 12 चूज 4. याचं पण आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. सो या 2 प्रोबॅबिलिटीज तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या. ओके. Next question is, a consignment of 15 record players contains 4 defectives. Okay, the record players are selected at random one by one and examined. So those examined are not put back. म्हणजे जे एक्झामाइन केलेले आहेत ते आपण परत त्या कलेक्शनमध्ये ठेवत नाही आहे, बरोबर. What is the probability that the 9th one examined is the last defective? Okay, so total 15 रेकॉर्ड प्लेयर्स आहेत. त्या 15 रेकॉर्ड प्लेयर्सपैकी 11 are non-defectives and 4 are defective. Okay, 11 are non-defectives and 4 are defective. Okay, so the record players are selected at random, okay, one by one and examined. So those examined are not put back. म्हणजे जे आपण एक्झामाइन केलेले ते आपण परत ठेवत नाही आहेत, बरोबर. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द 9th one examined इज द लास्ट डिफेक्टिव्ह. म्हणजे 9वा एक्झामाइन केलेला शेवटचा डिफेक्टिव्ह असेल याची काय प्रोबॅबिलिटी आहे असं त्यांनी विचारले. सो याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर 9th one एक्झामाइन केलेला 9th one इज डिफेक्टिव्ह, म्हणजे सिक्वेन्समध्ये जो 9वा आपण एक्झामाइन करतो तो डिफेक्टिव्ह आहे. अँड सेकंड थिंग इज दिस इज फर्स्ट थिंग, 9th one examined is defective, and second thing is it is the last defective. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याच्या आधी जे सगळे चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे ऑल डिफेक्टिव्ज आर कवर्ड. ओके, सो ऑल डिफेक्टिव्ज आर कवर्ड फ्रॉम 1 to 9, 9th one. ओके, पहिल्यापासून 9व्यापर्यंत सगळे डिफेक्टिव्स कवर झालेले आहेत. ओके, सो अशा 2 गोष्टी आहेत. ठीक आहे. सो प्रत्येक रेकॉर्ड प्लेयर जो आहे तो डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ते आधी आपण बघूयात. सो 4च डिफेक्टिव्ह आहेत, बरोबर. सो 4 डिफेक्टिव्ह आहेत. याचा अर्थ आणि टोटल किती रेकॉर्ड प्लेयर्स आहेत तुमच्याकडं? 15 रेकॉर्ड प्लेयर्स आहेत. ओके, सो पहिले 8 जे एक्झामाइन केलेले आहेत, ओके, त्यामध्ये 3 डिफेक्टिव्स कवर व्हायला पाहिजे. आता टोटल किती आहेत? 15 रेकॉर्ड प्लेयर्स आहेत, त्यापैकी 11 नॉन डिफेक्टिव्ह आणि 4 डिफेक्टिव्ह आहेत. सो पहिल्या 8मध्ये जर 3 डिफेक्टिव्ह येत असतील, सो द प्रोबॅबिलिटी ऑफ 3 डिफेक्टिव्स in first 8 examinations is equal to टोटल किती आहेत? टोटल 15 आहेत, त्यापैकी 11 नॉन डिफेक्टिव्ह आहेत. आता 3 डिफेक्टिव्स फाउंड इन फर्स्ट 8 एक्झामिनेशन्स. सो 8मधले 3 डिफेक्टिव्ह असतील म्हणजे उरलेले 5 जे आहेत ते नॉन डिफेक्टिव्ह यायला पाहिजेत, बरोबर. सो आता 11 नॉन डिफेक्टिव्सपैकी 5 आपण पहिल्या 8 एक्झामिनेशनमध्ये चूज करतो आहे, मल्टिप्लाइड बाय टोटल किती डिफेक्टिव्ज आहेत? 4 आहेत, त्यापैकी आपण 3 चूज करतो आहे, बरोबर, पहिल्या 8 एक्झामिनेशनमध्ये. 5 आणि 3 8 झाले, डिवायडेड बाय टोटल किती आहेत? 15, त्यापैकी आपण किती ड्रॉ करतो आहे? 8 एक्झामाइन करतो आहे ना, सो 15 चूज 8. ओके, सो इट इज फाइंड आउट करूयात आपण. सो 11 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय
4 choose 3, 4 choose 1 and 4 choose 3, both are 4. Okay, divided by n choose n minus 1 is always n, divided by 15 factorial divided by 7 factorial into 8 factorial. Okay, so it is equal to 11 factorial into 4 into 7 factorial into 8 factorial divided by 6 factorial into 5 factorial into 15 factorial. ओके, काय केलं, रेशो डिवायडेड बाय रेशो होता, सो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे ॲक्च्युली न्यूमरेटर असतो, म्हणून 7 फॅक्टोरियल इंटू 8 फॅक्टोरियल हा आपण न्यूमरेटरमध्ये घेतला. ठीक आहे, आता ज्या कॉमन गोष्टी आहेत ज्या आपण कॅन्सल आउट करू शकतो त्या कॅन्सल करून घ्यायच्यात. 7 फॅक्टोरियलमध्ये 6 फॅक्टोरियल असणार आहे, सो 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. तसंच 15 फॅक्टोरियलमध्ये पण 11 फॅक्टोरियल आहे, तो पण कॅन्सल होऊन जाईल. बरोबर, सो वॉट वी कॅन डू, 4 इंटू 7 इंटू 8 फॅक्टोरियल आहे तसा ठेवूयात पहिल्यांदा. ओके, डिवायडेड बाय हा 6 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियलसोबत कॅन्सल केला होता, त्यातल्या 6 फॅक्टोरियलसोबत, सो तो जाईल खाली. फक्त 5 फॅक्टोरियल इंटू या 15 फॅक्टोरियलमधला 11 फॅक्टोरियल कॅन्सल केला आहे, म्हणजे 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 एवढं उरणार आहे. बरोबर, सिमिलरली तेच करूयात आता 5 फॅक्टोरियल आणि 8 फॅक्टोरियलसाठी. सो 5 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल मधल्या 5 फॅक्टोरियलसोबत कॅन्सल होईल. 4 इंटू 7 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 आणि 5 फॅक्टोरियल कॅन्सल केला डिनॉमिनेटरमधल्या 5 फॅक्टोरियलसोबत इंटू डिवायडेड बाय 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12. सो 6 1 जा 6, 6 2 जा 12. ओके, आपण हे ब्लॅकने करूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कॅन्सलेशन. सो 6 1 जा 6, 6 2 जा 12. आफ्टर दॅट 7 1 जा 7, 7 2 जा 14. आफ्टर दॅट 2 1 जा 2, 2 2 जा 4. आफ्टर दॅट 2 2 will be cancelled. After that okay, so 7 8s are 56 divided by 15 into 13. So what is 15 into 13? Calculate it. 15 into 13 is 195. So 56 by 195 is the probability of having 3 defectives in the first 8 examinations. Okay, now the 9th one is defective, so the probability of 9th one is defective is it is equal to, पहिले 8 एक्झामाइन करून झालेले आहेत, आता किती उरलेत, टोटल 15 आहेत आपल्याकडे, तर 15 पैकी 7 उरले. बरोबर, सो 7 जे उरलेत त्याच्यात एकच डिफेक्टिव्ह उरला आहे, कारण 3 आपण ऑलरेडी येऊन टाकलेत पहिल्या 8मध्ये. बरोबर, सो एक डिफेक्टिव्ह उरलेला आहे म्हणून 1 आणि टोटल 7 उरलेले आहेत म्हणून 7. सो 1/7 इज द प्रोबॅबिलिटी दॅट द 9th वन एक्झामाइंड इज डिफेक्टिव्ह. आता तुम्हाला जी प्रोबॅबिलिटी विचारली आहे ती या दोघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी विचारली. बरोबर, सो दोघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी काय येणार मग, दिस टू थिंग्स आर इंडिपेंडंट ऑफ इच अदर. एक्झामिनेशन्स जे आहेत 9th वनची एक्झामिनेशन आणि पहिल्या 8ची एक्झामिनेशन हे इंडिपेंडंट आहेत ना. बरोबर, सो इंडिपेंडंट इव्हेंट्स असतील तर आपण काय करतो, प्रोबॅबिलिटीची मल्टिप्लिकेशन करतो, म्हणून इथं काय येणार, द प्रोबॅबिलिटी ऑफ थ्री डिफेक्टिव्स in first 8 examinations and 9th one is defective, तरच तो शेवटचा होईल ना, इज इक्वल टू, तरच तो शेवटचा होईल. जर पहिल्या 8मध्ये 3 कवर झाले डिफेक्टिव्स तरच तो शेवटचा होईल, 9वा डिफेक्टिव्ह जो असेल तो, म्हणून काय येणार, प्रॉडक्ट येणार. बरोबर, सो 1/7. ओके, सो 56 by 195,
56 by 195 into 1 by 7. So it is equal to 8 by 195. This is the answer. So this is the probability that the ninth one examined is the last defective from the collection of record players. Okay. Now next is, in a bolt factory, machines A, B and C manufacture 25%, 35% and 40% of the 40% of the bolts of the total output of that factory. Okay, so of their output 5%, 4% and 2% are the defective bolts. So इथं तुम्ही आता हा बेसचा प्रॉब्लेम आहे हे बघूनच लक्षात येतं, कारण इथं 3 वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्यात डिफेक्टिव्ह बोल्ट्स दिलेले आहेत, बरोबर. सो बोल्ट इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द प्रोडक्ट अँड इज फाउंड टू बी डिफेक्टिव्ह. म्हणजे काय आधी ऑकर झालं आहे, तर आधी तुम्ही तो बोल्ट काढला आणि तो डिफेक्टिव्ह आला, तर तो डिफेक्टिव्ह बोल्ट कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनमधून मॅन्युफॅक्चर झालेला असेल याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी, म्हणजे तुम्हाला कंडिशनल प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करायच्या. ओके, सो आधी आपण इव्हेंट्स जे आहेत ते आपण इव्हेंट्स जे आहेत ते आपण बघून घेऊयात. ओके, आय थिंक या प्रॉब्लेमचं सोल्युशन ऑलरेडी मी चॅनलला टाकलेलं आहे. बेस थेरमचं जे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ते मला वाटतं सेम एक्झाम्पल आहे. वेट अ मिनिट. Okay, so the same example we have seen in another video. ओके, तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. सो हे क्वेश्चन बँकमधले जे क्वेश्चन्स आहेत दे आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तुम्ही हे फक्त रेफर केले तरी तुम्हाला युनिट टेस्टला चांगले मार्क्स मिळू शकतात. ओके, काही डाऊट्स असतील तुमचे पर्टिक्युलर एखाद्या टॉपिकविषयी किंवा थेअरी जे प्रॉब्लेम्स आहेत त्याविषयी, तर तुम्ही कमेंट करून मला ते डाऊट्स सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.